मी ज्यावेळेस आपल्याकडे आलो होतो निधी मागण्यासाठी, अलकानाने मला फोन केला होता का तुम्ही जा तिथं, ताई निधी देणार म्हणजे देणार. आणि आपला अर्ज ताईकडेच मी ज्यावेळेस प्रस्ताव दिला, ताईने मला सांगितलं तू आलास तुला 10 लाख रुपये देते. आणि 8व्या दिवशी मला ताईंचा फोन आला की तुझे 10 लाख रुपये मंजूर केले. असं मला वाटतंय 8 दिवसात काम करणारा मित्र कोणीच नाही. आणि म्हणून ताईंवर आम्ही, ताईंच्या कामावर आम्ही खुश आहे खऱ्या अर्थाने. आणि आमचे मार्गदर्शक अलकानाने नेहमी आम्हाला सांगत असतात तू काय अडचण येते का ताईला भेट. परंतु ताई पुढे जायला आम्हाला जरा भीती वाटते, कारण ताईकडे आम्ही पहिल्या वेळेस गेलो, ताई जर आम्हाला जोरात बोलला, पण ताईंनी काम दिल्यामुळे आम्ही ताईंचे फॅन झालो खऱ्या अर्थानं. असो, ताईंनी अलकानाच्या काळात या इमारतीसाठी 18 लाख रुपये दिले. आणि त्याच्यानंतर आताच्या सुरुवातीच्या काळात प्रथमतः या शेडसाठी 3 लाख रुपये आणि नंतरच्या काळात 10 लाख रुपये, असे एकूण 13 आणि ते 18 असे 31 लाख रुपये ताईंनी, मला वाटते अजून कोणी 31 लाख रुपये दिले नसतील एवढा मोठा निधी. खरं तर ताईंकडे रस्त्यासाठी मी निधी मागितला होता, पण ताईंनी मला काय सांगितलं, तुम्ही माझ्याकडे निधी मागायला आला पण माझ्या इमारतीचं तुम्ही उद्घाटन केलं नाही. म्हणलं ताई मी अजून सदस्य नव्हतो पण आता मी सदस्य आहे आणि त्यानंतर सरपंच पण झालो. म्हणलं ताई ह्या इमारतीचं आपण नक्की उद्घाटन करू आणि त्यांचा शब्द मी पूर्ण केलाय. ताईने सुद्धा, ताई आमच्या विनंतीला आपण मान दिला, आपण आलात, धन्यवाद. आणि यापुढे आम्ही जी मागणी कराल नक्कीच आपण देणार आहेत आणि आम्हाला हा विश्वास आहे. आपण सर्वजण उपस्थित झालात, या कार्यक्रमाला आलात त्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक आभार. काळामध्ये विविध ग्रामस्थांना झालेली मदत असेल, ही मदत खरं तर ताईंच्या माध्यमातून या ठिकाणी झालेली आहे. असं हे ताईंचं काम खरं तर उल्लेखनीय आहे. ताईंबद्दल सांगायचं झालं तर भरपूर वेळ लागेल. अशी अनेक कामं या ठिकाणी ताईंच्या माध्यमातून या ठिकाणी संपन्न झाले आहेत. सर्वांना विनंती आहे, हात वर करून सर्वांनी एकदा ताईंसाठी जोरदार टाळ्या वाजवून ताईंनी जर खरं पाहिलं तर ताई जिल्हा परिषद सदस्य असताना ताईंनी जर नुसतं जर गटाचं पाहिलं असतं तर मला वाटतं या गटामध्ये कोणत्याही आमदाराच्या फंडाची गरज किंवा खासदाराच्या फंडाची गरज लागली नसती. परंतु ताई जिल्हा परिषद सदस्य म्हणून काम करत असताना नुसत्या गटापुरतं नाही तर संपूर्ण तालुक्यावरती ताईंची करडी नजर आणि बारीक लक्ष होतं. कारण की आपण पाहतो की ज्या वेळेस 2014 साली बीजेपीचं सरकार आलं त्यावेळेस प्रत्येक आमदाराला, प्रत्येक खासदाराला एक गाव दत्तक घ्यायला सांगितलं. परंतु एकमेव, मला वाटतं महाराष्ट्रामध्ये माझ्या माहितीप्रमाणे एकमेव उदाहरण असेल का जिल्हा परिषद सदस्यांनी गाव दत्तक घेतलं ते आमच्या दिलीप मामा गांजाळे यांचं खानगाव. ते एकमेव जिल्हा परिषद सदस्य ताईंनी त्या ठिकाणी दत्तक घेतलं, ते पण गटाच्या बाहेरचं. आणि रात्री त्या ठिकाणी गेलो आम्ही. खरं तर त्या गावचा चेहरा मोहरा बदललेला आहे. असं हे जिल्हा परिषद सदस्य कसा असावा तर फक्त आणि फक्त आशाताई सारखाच असावा. असो, ताईंबद्दल अनेक उद्गार काढायचे झाले तर वेळ पुरणार नाही. असो, त्यांना अजूनही काही ठिकाणी कार्यक्रमाला जायचं आहे. पुन्हा एकदा मी आलेल्या सर्व पाहुणे मंडळाचं या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो. आणि या ठिकाणी सन्माननीय आशाताई बुचके आपल्या विभागाच्या नेत्या आणि जुन्नर तालुक्याच्या नागरिक, ताईंनी आज शारदीय नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने होम मिनिस्टर कार्यक्रम आपल्या विठ्ठलवाडीसाठी आयोजित केला. प्रथमतः मी विठ्ठलवाडीतील सर्व महिला भगिनींच्या, बंधूंच्या वतीने ताईंचं हार्दिक स्वागत करतो. त्याचबरोबर ताईंच्या बरोबर आलेले संतोष नाना, काय घालमेल येते ज्याचं त्यालाच माहिती. त्याच्यामुळं तुम्ही सांगितले ते ठीक आहे, त्यांच्या पद्धतीनं मामी आणि भाचा काय करायचं ते ठरवून टाकतील, आमचं त्याच्यामध्ये दुमत नाही. असो, यानंतर खरं तर आपल्याला या ठिकाणी एकमेव अशा आहेत की ज्या ठिकाणी देवी बसलेल्या नाही परंतु सर्व महिलांच्या आनंदासाठी आपल्या ग्रामस्थांच्या भावना लक्षात घेऊन खरं तर या ठिकाणी हा होम मिनिस्टरचा कार्यक्रम आपल्या सर्वांचे या ठिकाणी परम मित्र अमोलजी पानसरे यांनी या ठिकाणी संपन्न केला. सर्वप्रथम मी आपलं सहर्ष स्वागत करतो. त्याचबरोबर सर्वप्रथम या ठिकाणी ताईंचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे. तो सन्मान करण्यासाठी आपल्या विठ्ठलवाडीच्या माजी सरपंच, आता विद्यमान ग्रामपंचायत सदस्य
त्यांच्या हस्ते त्यांना विनंती आहे की अलकाताई चव्हाण यांना विनंती आहे की आपण आशाताईंचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे। शाल श्रीफळ देऊन या ठिकाणी ताईंचा या ठिकाणी सन्मान होत आहे। सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवून ताईंच्या या ठिकाणी स्वागत करायचं। घाबरता म्हणले, परंतु ज्यावेळेस मी सरपंच झालो त्यानंतर खरं तर ताईंचा चांगला जवळून अनुभव आहे। ताईंच्या शब्दात कडकपणा आहे, फक्त बोलायला ताई कडक आहेत, परंतु आतून ताई फार मऊ आहे। कधीही खरं तर आम्ही ज्यावेळेस सगळ्यात पहिले सरपंच झालो त्यावेळेस वैयक्तिक लाभाच्या काही योजना होत्या, त्यावेळेस ताईंची शिफारस आम्ही मागायला सकाळीच आलो। आम्ही 5-10 मिनिटं बसलो, ताईंचं आवडलं, ताई आल्या, ताईंनी लगेच फोन लावला आणि लगेच त्या अधिकाऱ्याला सांगितलं की ठीक आहे, आमची 2 माणसं येतील, असे वडे विठ्ठलवाडीचे सरपंच येतील, त्यांना त्यांचं काम झालं पाहिजे। ताई त्या मिनिटाला जुन्नरमध्ये गेलो आणि 3 कोटी मशीन आम्हाला विठ्ठलवाडीला भेटली। त्या ठिकाणी कोणत्या अधिकाऱ्याला शब्द टाकावा आणि ताईंचा शब्द त्या अधिकाऱ्याने डावलावा असं कधीही होऊ शकलं नाही आणि कधी होणारही नाही। म्हणून ताई आपल्या या ठिकाणी पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो। यानंतर कोणी बोलणार आहे का ग्रामस्थांमध्ये? सन्माननीय व्यासपीठ, सर्व आमच्या विठ्ठलवाडीतील तसेच परिसरातील आणि ताईंबरोबर आलेले सर्व मान्यवर, आपणा सर्वांच्या महिला भगिनीच्या वतीने मी सर्वांचं स्वागत करते। ताईंच्या विषयी सांगायचं म्हटलं तर ताई 2013 साली आमच्या प्रशासकीय बदल्या झाल्या। माझा नंबर होता 30, शाळा होत्या 31, परंतु ताईंजवळ मी गेले आणि ताईंनी सांगितलं तुला जी शाळा हवी आहे ती फक्त सांग, आणि त्याच शाळेवर आज मी 12 वर्ष झाले सर्व्हिस करते। म्हणजे ताई नुसत्या सामाजिक किंवा लोकसहभागाच्या किंवा इतर सामाजिक विकासाची कामं करत असल्या तरी त्यांनी ते बंधू असू द्या किंवा महिला भगिनी असू द्या, त्यांच्या बाबतीत सुद्धा आवर्जून जातीने लक्ष घालून छानपैकी मदत म्हणा, सहभाग किंवा सहकार्य केलेलं आहे। आपणा सर्व महिला भगिनींच्या वतीने, आपल्या विठ्ठलवाडीच्या ग्रामस्थांच्या वतीने मी त्यांचं हार्दिक स्वागतही करते आणि धन्यवादही देते। आणि तुम्ही छानपैकी असा महिलांसाठी हा होम मिनिस्टर कार्यक्रम आयोजित केलाय, त्यांचं त्याच्या वतीनं सुद्धा आमच्या सर्वांच्या वतीने आपला स्वागत करते आणि धन्यवाद पण देते। व्यासपीठावर बसलेले सगळे मान्यवर व्यक्ती, शारदीय उत्सवानंतर नवरात्राच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा। व ताईंनी माझ्या 2 वेळा मला फोन केला, गांजाडे भाऊंनीच केला की ताई आपल्याकडे होम मिनिस्टर ठेवायचे पण तुम्ही मुंबईला आहे, काय करायचं? म्हटलं किरणला फोन करा आणि मी सांगते बरोबर। त्यानंतर त्यांनी तारीख ठरवली 27, म्हटलं मला काही जमणार नाही। मग त्या बोलल्या आपल्या याच्या दिवशी, होमाच्या दिवशी मग ठेवूया, म्हटलं चालेल, मी तेव्हा 4 दिवस गावी येणार आहे। मग ताईंनी ते कार्यक्रमाचं ठरवलं, मला खूप आनंद झाला। माझी मोठी बहीण समजून मी आत्ताही कामं घेतली, पण सगळ्या वाडीने माझ्या ताईला माझ्या सगळ्या उत्स्फूर्त साथ देऊन ती तुमच्यासाठी रात्रंदिवस तळमळते, तुम्ही पण तिला साथ द्यावी एवढी माझ्या आपल्या बहिणींना सगळ्यांना ती प्रेमाने येतात। मला ताईजवळ कसली भीती नाही वाटत। मी किरणला नेहमी सांगते तुला काही प्रॉब्लेम झाला ना फक्त मला फोन कर, मी ताईला सांगते का ताई किरणचं असं काम आहे। ताई आपल्यासाठी कोणाची डीपी जळो, कोणाची लाईट जावो, कोणाला पाणी नसो, कोणाची शेतीवरून बांधणं, तुम्ही एवढी ताई तुमची कामं करते, मग कुठं पाणी मुरते? ताईला का असं होतंय? मग आपल्याला वाईट वाटतं ना, आपल्यासाठी जेवढी ताई कामं करते मग तुम्ही का नाही ताईला साथ दे? मग मला ते हे योग्य वाटत नाही। अशी रणरागिणी खूप महिला भेटतील, आम्ही सर्व महिला खूप भेटतील, परत अशी ताई कोणालाही भेटणार नाही, ताई अशी भेटणार नाही। म्हणून मला कळणं वाटते तुम्ही कामं घ्या, गोडीने राहा, सगळे आनंदाने, ताई तुम्हाला कुठेही कमी पडणार नाही एवढी माझी इच्छा। आणि ताईने एवढं मला भरभरून प्रेम दिले ना, मी खूप आज आनंदी
आणि एवढ्या महिला जमलेल्या, एवढा होम मिनिस्टरचा चांगला कार्यक्रम झाला ना, मी सगळ्या महिलांचं अभिनंदन करते व त्याच्यानंतर तुम्ही ताईंच्या सोयीनुसार तुमचा वेळ काढायचा. अगं तुम्ही पण काढायचा. हा, म्हणजे आता ताईंच्या सोयीनुसार, तुमच्या सोयीनुसार ताईंनी या ठिकाणी कार्यक्रम केलेला. चॅलेंज तुम्हाला आहे. हो हो हो, चॅलेंज करते हो तुम्हाला. ना, हे रात्री नव्हते, त्याच्यामुळे आता काय सांगायचं नाही का. रात्री आपण ज्या पद्धतीने आहे तुम्ही सांगितलं, आपण त्या पद्धतीने बघू, करू. ठीक आहे. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.